पार्थिव शिवलिंग तयार करण्यासाठी मी इथे माती घेतली होती। माती मी थोडी शेतातून आणली आणि थोडी शमीच्या झाडाची मिक्स केली। त्याच्यात गुलाबजल टाकलं, थोडंसं लोट्यामधलं पाणी टाकलं आणि प्लेटवर शिवलिंग करायला घेतली। शिवलिंग तयार करण्याच्या आधी प्लेटवर मी बेलाचं पान घेतलं आणि त्याच्यानंतर शिवलिंग तयार केलं। त्याच्यावरती बेलाच्या पानावरती शिवलिंग पूर्ण तयार करून घेतलं आणि त्याची पूजा पण मी तुम्हाला सांगणार आहे कशी करायची ती। आधी शिवलिंग स्थापन करायचं, त्याच्यानंतर जलाधारी तयार करायची आणि पूजेचं सामान पण मी इथे घेतलेलं होतं। ही पूजा आपण दर महिन्याच्या शिवरात्रीला करू शकतो, सोमवारी करू शकतो। या पूजेने आपल्याला अनेक फायदे आहेत, म्हणजे फळ मिळतं, म्हणजे आपल्या घरात कुठलाही मोठा आजार पण प्रवेश करत नाही, सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते। इथे मी चौरंग घेतलंय, त्याच्यावर लाल वस्त्र ठेवलंय, परात घेतली आणि त्याच्यावर स्वस्तिक काढलं आणि त्याच्यावर हे शिवलिंग ठेवलं आणि नंतर पूजेचं सामान पण मी इथे लगेच घेतलेलं होतं आणि आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक केला, नंतर दुधाने केला आणि परत स्वच्छ पाण्याने केला। आणि ही पूजा आपण करतो ना तर खूप याचे म्हणजे नाही का समाधान असताना तर ते खूप मिळत असतं। म्हणजे आपल्या हाताने जेव्हा आपण पार्थिव शिवलिंग तयार करतो तर आपल्या हाताने कुठलेही वाईट कृत्य हे होत नाही, इतकं ह्या सेवेचं महत्त्व आहे। ही सेवा तुम्ही 41 दिवस करू शकता। 41 दिवस जरी ही सेवा तुम्ही केली तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही समस्या राहत नाही, एवढी ही प्रभावी सेवा आहे। आणि त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर मी बेलाच्या झाडाची पण पूजा करून घेतली आणि ही जी पूजा आहे पार्थिव शिवलिंगाची तर ती मी बेलाच्या झाडाखालीच करते, कारण मी एक छोटंसं बेलाचं झाड लावलेलं आहे आणि त्याच्या खालीच ही पण जी काही सेवा आहे तर ती मी करते। आणि बेलाच्या झाडाची पूजा केल्यानंतर बघा पूर्ण पूजा जी अशी झालेली आहे।